माझ्यासोबत आई येतही नाही आणि येताना लहान मुलासारखी रडते आणि तिला पण मग मला पण खूप असं रडू येते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे मी आता गेली होती गावाला, म्हणजे माहेरी सासरी स्वराजचा वाढदिवस वगैरे, माझं प्लॉटचं काम, माझं गोल्ड सोडून आणलेलं आहे. अशी भरपूर कामं मी केलेले आहे. परंतु जेव्हा कधी मी तिथं जाते ना की मला तेच ते आठवते की हे घर मी किती मेहनतीनं बांधलं होतं आणि माझी माझ्याशिवाय राहत नाही, पण ती असं दाखवते की मी तुझ्याशिवाय राहू शकते. तर मी सासरहून आली, आईने मस्तपैकी माझ्यासाठी डबा केला होता, जेवण वगैरे केलं, डबा पॅक केला आणि इथं माझ्या महालक्ष्मी असतात त्यांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि फायनली मी अकोटमधून निघालेली होती. तर आई मला स्टॉपला सोडायला आली होती. भरपूर ती अशी रडत होती, कारण तिला माझ्यासोबत पण यायचं होतं, प्लस तिला घरी पण राहायचं होतं. आणि मग मी तिला बोलली, आता जर तू आली नाही तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही. तर फायनली आता येणाऱ्या 30 तारखेला ती येणार आहे, कारण तिच्या डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे, कारण तिच्या डोळ्यामध्ये झालेले आहे मोतियाबिंदू. आणि मग तेच मला टेन्शन येते की या वयात तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण कसं आहे कोणी कोणाचं नसते. आपली मुलं म्हणा, मुलगी म्हणा, आज समजा माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे, नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी आईकडे लक्ष देऊ शकत आहे. नाहीतर नवरा असताना सुद्धा मुलीला बंधनं असतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.